नमस्कार सगळ्यांना. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सर्व मित्रमैत्रिणी, आजच्या या कौतुक सोहळ्याबद्दल सर्वांचे खूप आभार. कारण कौतुक होणं ही एक खूप मोठी मोटिवेशनची गोष्ट असते आणि कौतुक मिळतं म्हणून आपण खूप काम पण करत असतो. आज माझे आईबाबा इथं उपस्थित आहेत आणि माझ्या या यशामध्ये माझ्या आईबाबा आणि स्पेशली दिनेश पांडे सर, प्रवीण पाटील सर यांचे मी खूप आभारी आहे. त्याबरोबरच तुकाराम सर, युनिक अकॅडमी, माझा मित्रपरिवार आणि इतर सर्व ज्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्या या यशामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं त्या सगळ्यांना मी आज आभारी आहे. मी BE कॉम्प्युटर सायन्स केलं आणि त्याच्यानंतर इन्फोसिसमध्ये जवळपास 2 वर्ष जॉब केला आणि मग 2013मध्ये जॉब सोडला आणि प्रिलिम्स दिली. तेव्हा प्रिलिम्स क्लिअर झाली पण मेन्स नाही झाली. 2014ला पुन्हा अटेम्प्ट दिला, तेव्हा मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यू दिला पण फायनल सिलेक्शन नाही झालं. आणि आता 2015च्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि फायनल सिलेक्शन झालं आणि 576वी रँक आली. तर अशी स्टेप बाय स्टेप जर्नी सुरू आहे. आय विश की पुढच्या अटेम्प्टमध्ये रँक चांगली येऊन IAS मिळो. तर हा जो 3-3.5 वर्षाचा खडतर प्रवास होता, तर त्यातनं एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करत असता तेव्हा तुम्ही UPSCला फक्त एक एक्झाम एवढा नॅरो ऑपरेशनी बघू नका. तर कसं असतं की ज्या मुमेंटला तुम्ही डिसाईड करता की मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, त्या मुमेंटपासून एक प्रोसेस सुरू होत असते एक चांगला IAS ऑफिसर घडवायची. तुम्ही प्रिलिम्स देता, मेन्स देता, इंटरव्ह्यू देता आणि ह्या वेगवेगळ्या स्टेजेसमधून तुम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येत जातात. तुम्हाला तुमच्या सोसायटीमधले प्रॉब्लेम्स कळतात, इंटरनॅशनल लेवलला काय काय सुरू आहे ते कळतं, एन्व्हायरमेंटसाठी आपण काय करायला पाहिजे ते कळतं. तर अशी वेगवेगळी माहिती मिळत जाते, तुमची थॉट प्रोसेस बिल्ड होत जाते. आणि असं होतं की पटकन एखाद्या अटेम्प्टमध्ये यश नाही मिळत तर ते तुम्हाला अपयश पचवायचं, पुन्हा जिद्दीने काम करायचं. फॅमिली प्रेशर्स असतात, फायनान्शियल प्रेशर्स असतात, तर असे सगळे प्रेशर्स हँडल करायचे. तर ह्या एक सगळ्या प्रोसेसमधून एक चांगली पर्सनॅलिटी बिल्ड होत असते. तर हा पूर्ण प्रवास जो असतो तो खूपच एक एनरिचिंग एक्सपिरियन्स असतो. तर तो तुम्ही तो एन्जॉय करा, परीक्षेचं कुठलं बर्डन ठेवू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण बघतोय की एवढे सगळे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, तर त्यामध्ये हार्डली 3 फिमेल कॅन्डिडेट्स मला दिसले आणि स्टेजवर पण जितके मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये पण फिमेल कॅन्डिडेट्स खूप कमी दिसतात. तर मुलींनी अजून पुढं यायची गरज आहे आणि त्यांनी पुढं यावं म्हणून आपण स्पेशली त्यांना एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं ते खूप गरजेचं आहे. जसं माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलं. इन्फोसिसमध्ये खूप मोठ्या पगाराचा जॉब होता, ऑस्ट्रेलियाला जायची ऑपॉर्च्युनिटी होती, पण त्यांनी मला ते सोडू दिलं आणि माझं जे ड्रीम आहे ते अचीव करायला त्यांनी मला खूप सपोर्ट केला. तर असं आपण सर्वांनी मुलींनी पुढं यावं म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत. आणि शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की दरवर्षी जवळपास 10-15 लाख मुलं फॉर्म भरतात UPSCचं आणि फायनली 1000 लोकांचं सिलेक्शन होतं. तर मग उरलेल्या लोकांचं काय ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की लाईफ इज मच बिगर दॅन UPSC आणि आपल्याला अवेलेबल असणाऱ्या बऱ्याचशा करिअर ऑप्शन्सपैकी सिव्हिल सर्व्हिसेस हा एक ऑप्शन आहे. तर म्हणून खचून जायचं अजिबात कारण नाही आहे. आणि UPSC कोण ना, फक्त UPSC कोण की जे आपल्याला जज करणार. तर तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये राहा, ज्या फील्डमध्ये जाणार तिथं ऑनेस्टली आणि फुल एफिशियन्सीने काम करा. कारण जसं आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी एक स्वप्न दाखवलं की 2020पर्यंत आपल्याला भारताला एक महासत्ता करायचं आहे. तर आपल्याला फक्त चांगल्या सिव्हिल सर्वंटची नाही तर सगळ्यांची गरज आहे. त्याच्यामुळे लेट्स वर्क टुगेदर टू बिल्ड अ बेटर इंडिया, इन टर्न अ बेटर वर्ल्ड. आणि प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये कुणाला काय लागलं तर यू कॅन रीच मी ॲट एनी टाईम, कारण आपल्यापैकी जास्तीत जास्त मुलांनी पुढं जावं एवढीच इच्छा आहे. थँक्स अ लॉट. ऑल द बेस्ट.